झाडं टवटवीत झालेली पाहायची असतील, झाडांसोबत सुंदर फोटो घ्यायचा असेल तर त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. अगदी झाड लावल्यापासून बऱ्याच प्रकारे कष्ट करावे लागतात. झाडं नुसती लावून चालत नाहीत, तर त्याची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. झाड लावल्यानंतर ते झाड शेळ्या खाऊ नयेत किंवा इतर जनावरांनी त्याचे शेंडे खुडू नयेत म्हणून त्याला कुंपण करावे लागते. मग ते कुंपण काटेरी असेल किंवा शाळेत पडलेल्या रिकाम्या खिडक्यांचं ग्रिल यांचं असेल. झाडांना कुंपण केल्याशिवाय झाडं नीट टिकून राहत नाहीत. त्याचबरोबर वेळोवेळी झाडांवर कीड पडत असते. किडीचेही नियंत्रण करावे लागते. कीटकनाशकं फवारावी लागतात. त्यानंतर काही काळानंतर कुंपण केलेले झाडाचे काटे हे कुजतात. त्याचे छोटे छोटे तुकडे होतात, आजूबाजूला पसरतात. त्यावेळी ते काटे गोळा करून फेकून द्यावे लागतात. वेळोवेळी झाडांच्या आळ्यामध्ये माती भरावी लागते. खोदकाम करावं लागतं. कधीकधी आळ्यांमध्ये पाणी साचून साचून शेवाळ येते. त्यावेळेस ती माती उकरावी लागते. आळे मोकळी करावी लागतात. आळ्यांच्या खोडामध्ये वर्षातून 2-3 वेळा माती भरावी लागते, जेणेकरून त्या झाडांची खोडं मोठी होतात आणि त्यामुळं ती भक्कम बनतात. त्यासाठी झाडांच्या आळ्यामध्ये वर्षातून 2-3 वेळा भरपूर माती भरवून घ्यावी लागते. झाडांचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पाणी घालणे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारे झाडांना पाणी घालावं लागतं. उन्हाळ्यामध्ये आळी छोटी करावी लागतात. हिवाळ्यामध्ये आळ्यांमध्ये माती भरून आळी मोठी करून बाजूला पाणी घालावं लागतं. आमच्या शाळेतील मुले आवडीने झाडांना पाणी घालतात, कारण प्रत्येकाला झाडे वाटून दिलेली आहेत. प्रत्येकजण आपापल्या झाडांची भरपूर काळजी घेतात. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडू लागलं की आळी लहान करून घ्यावी लागतात, जेणेकरून कमी पाण्यावर झाडे जिवंत राहतील. कधीकधी वेगवेगळ्या युक्त्या लढवून कमी पाण्यावर झाडं जिवंत राहण्यासाठी उपाय करावे लागतात. यावर्षी आम्ही झाडांच्या खोडामध्ये उलट्या बाटल्या कापून रोवल्या होत्या, जेणेकरून त्या बाटलीमधून थेट झाडांच्या मुळांमध्ये पाणी जात होते. त्यामुळं कमी पाण्यामध्ये झाडे जिवंत राहण्यासाठी खूप चांगली मदत झाली. वेळोवेळी झाडांची छाटणी करावी लागते. अवास्तव वाढलेल्या फांद्या छाटून कट कराव्या लागतात. त्याचबरोबर इतरत्र वाकलेल्या फांद्या बांधून व्यवस्थित वर लावाव्या लागतात. म्हणजे छाटणी आणि बांधणी ही 2 महत्त्वाची कामं देखील वेळोवेळी करावी लागतात. त्याचबरोबर आम्ही झाडांचा वाढदिवससुद्धा साजरा करतो. झाडांचा वाढदिवस ही एक वेगळी संकल्पना साजरी केल्यामुळे झाडांविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आपुलकीचं वातावरण निर्माण होतं. आणि मग एवढं सगळं केल्यानंतर झाडांना सुंदर अशी फुलं लागतात, गोड फळं येतात. या झाडांवरती पक्षी घरटी बनवतात, त्यात अंडी घालतात आणि पुन्हा नवीन जीव तयार होतात. मग अशा झाडांसोबत सेल्फी घेण्यात, झाडांच्या सावलीत निवांत बसण्यात आणि झाडावर चढण्यात वेगळाच आनंद असतो. प्रत्येकाने वड, पिंपळ ही देशी झाडं लावा, ती वाढवा आणि बघा, आयुष्यात खूप आनंद मिळतो. जय शिवराय.